श्री स्वामी समर्थ. नमस्कार भाविकांनो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे अभयवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थांच्या लीला अगाध आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराज चरित्रातील दुसऱ्या अध्यायाचा सार पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये कसे आले आणि चोळापांवर त्यांनी कशी कृपा केली हे आपण जाणून घेऊया. स्वामी समर्थ जेव्हा मंगळवेढ्यावरून निघाले तेव्हा ते सोलापूर मार्गे अक्कलकोटला पोहोचले. ते एका वडाच्या झाडाखाली येऊन बसले. त्यांचे रूप इतके तेजस्वी होते की जो कोणी त्यांना पाहे तो त्यांच्याकडे आकर्षित व्हायचा. तिथेच त्यांची भेट चोळाप्पा यांच्याशी झाली. चोळाप्पा हे स्वामींचे निस्सीम भक्त झाले. त्यांनी स्वामींना आपल्या घरी येण्याची विनंती केली. चोळाप्पांची परिस्थिती खूप बेताची होती, परंतु त्यांची श्रद्धा मात्र डोंगरा एवढी होती. स्वामी त्यांच्या घरी राहू लागले. अनेकदा लोक स्वामींना भेटायला येत, त्यांच्यासाठी नैवेद्य आणत. एकदा स्वामींनी चोळाप्पांच्या भक्तीची परीक्षा घेण्याचे ठरवले. स्वामींनी प्रचंड रागावण्याचे नाटक केले आणि घरातील वस्तूंची फेकाफेक केली, परंतु तरीही चोळाप्पा डगमगले नाहीत. त्यांनी ओळखले की हा तर स्वामींचा लीला विग्रह आहे. ज्याच्या मनामध्ये शुद्ध भाव असतो त्याला स्वामी कधीच सोडून जात नाहीत. मित्रांनो, या अध्यायातून आपल्याला काय शिकायला मिळते तर अढळ विश्वास. परिस्थिती कशीही असो, स्वामींवर अढळ विश्वास असावा. चोळाप्पांनी आपले सर्वस्व स्वामींच्या चरणी अर्पण केले होते. जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आपल्याला साथ देते. यालाच तर आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. तुम्ही जसा विचार करता आणि जशी भक्ती करता तसेच फळ तुम्हाला मिळते. तर मित्रांनो, हा होता दुसऱ्या अध्यायाचा थोडक्यामध्ये सार. स्वामींची सेवा करताना मीपणा सोडून त्यांच्या चरणी लीन व्हा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुढील भागात आपण तिसऱ्या अध्यायाचा सार पाहूया. तोपर्यंत स्वामींच्या नामामध्ये लीन व्हा, आनंदी रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.